सविस्तर वृत्त. खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं यश संपादन करत 21-0 अशा फरकानं 77 घडवून आणलाय. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ माधवी राजेश बुटाला यांनी घवघवीत यश मिळवलंय. आज त्यांनी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, जिल्हा परिषद माजी सभापती अण्णा कदम, भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह खेड शहरातील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी खेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला यांना जल्लोषात नगर परिषद कार्यालयात आणण्यात आलं. नगर परिषद आवारात त्यांचं औक्षण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. आज मिळालेला हा विजय माझा नसून संपूर्ण खेडवासियांचा आहे. शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि कदम परिवारासह सर्व खेडवासियांनी मिळून हा विजय घडवून आणला आहे. या विश्वासाला पात्र ठरत खेड शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं जाईल. खेड शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्याचा माझा संकल्प आहे, असं पदभार स्वीकारल्यानंतर माधवीताई बुटाला म्हणाल्या.